नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी टेक्निकलकडे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत की बँकेत न जाता आधार शेडिंग कसं करायचं त्याच्याविषयी. आणि आपल्याला तर माहिती आहे आधार शेडिंग किती महत्वाची. कुठल्याही शासकीय योजनेचे पैसे यायचं म्हणलं की आधार शेडिंग म्हणजेच डीबीटी मॅपिंग असणं गरजेचं असतं. आणि डीबीटी मॅपिंग करायची म्हणलं की आपल्याला बँकेत जावं लागतं आणि बँकेत गेलं की कुठलंही काम एका चक्रीत काय होत नाही. तर त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की बँकेत न जाता कसं आधार शेडिंग करायचं तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करा. तर चला कसं करायचं आधार शेडिंग ते तुम्हाला मी दाखवतो. तर आपल्याला सर्वात प्रथम क्रोम ओपन करून घ्यायचंय आणि क्रोम ओपन केल्याच्या नंतर गुगल वरती सर्च करायचे NPCI आणि पहिल्या साईट वरती जायचंय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ही साईट ओपन करून घ्यायची. ही साईट ओपन केल्याच्या नंतर इथं आपल्याला प्रोडक्टच्या बाजूला कन्झ्युमर म्हणून एक ऑप्शन दाखवते. त्या ऑप्शन वरती क्लिक करायचे. त्या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असे काही ऑप्शन दाखवून तर आपल्याला सगळ्यात लास्टचं ऑप्शन आहे आधार भारत आधार शेडिंग इनेबल ह्या साईट वरती क्लिक करायचे. ह्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर एक आपल्यासमोर असा NPCIचा इंटरफेस ओपन होतो. तर आपल्याला आधार शेडिंग डिसेडिंग याच्यावरती क्लिक करायचंय आणि इथं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकल्याच्या नंतर आता रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग डिसीडिंग तर आपल्याला सीडिंग करायचंय तर सीडिंग वरती क्लिक करून घ्यायचे आणि खाली सिलेक्ट युअर बँक आपल्याला कुठल्या बँकला करायचं समजा तुमचं कुठल्या बँकेत अकाउंट आहे त्या अकाउंटला आपल्याला ज्या अकाउंटला आधार सीडिंग करायची त्या बँकेचं नाव इथं सिलेक्ट करून घ्यायचंय. स्क्रोल करून घ्यायचं. ते समजा मला युनियनला करायचंय तर मी युनियन सिलेक्ट करतो. युनियन सिलेक्ट केल्याच्या नंतर आता एक लक्षात ठेवा इथं 3 ऑप्शन दाखवते. 3 ऑप्शन असेल की ज्याचं कोणाचं म्हणजे याच्या आधी कुठल्याच बँकेचं आधार शेडिंग नाही, ज्यांनी कधी केलेलंच नाही आधार शेडिंग त्यांना नवीन करायचंय तर अशा लोकांनी फ्रेश शेडिंग वरती क्लिक करायचे. आणि ज्या कोणाचं आधी दुसऱ्या बँकेच्या अकाउंटला आधार शेडिंग आहे आणि आता त्याला ते नाही पाहिजे नवीन अकाउंटला करायचं ते तेव्हा लोकांनी काय करायचं 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. ज्यांना नवीन करायचं त्यांनी लक्षात ठेवा 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि ज्यांना दुसऱ्या अकाउंटचं काढून ह्या अकाउंटला शेडिंग करायचे त्यांनी 3 नंबरचं ऑप्शन करायचं. तर मी 1 नंबरचं फ्रेश शेडिंग ऑप्शन सिलेक्ट करतो आणि एखाद्या अकाउंट नंबर टाकून घ्यायचा. अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर इथे एक बॉक्स आहे छोटा, त्या बॉक्स मध्ये राईट करून घ्यायचे म्हणजे त्याला टिक करून घ्यायचे आणि खाली कॅप्चा दाखवलेला आहे. स्क्रोल करून कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर सबमिट करायचं आणि सबमिट केल्याच्या नंतर टर्म अँड कंडिशन असं एक पोपअप ओपन होतो. त्याला पोपअपला काय करायचं असं स्क्रोल करून घ्यायचे. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर खाली ऑप्शन आहे ऍग्री अँड कंटिन्यू. ऍग्री अँड कंटिन्यू केलं की आपल्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक ओटीपी आला की इथं ओटीपी टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकून कन्फर्म करून घ्यायचे. कन्फर्म केलं की तुमची प्रोसेस होऊन जाईल. पण आता माझं काय माझं ऑलरेडी आधार लिंक असल्यामुळे इथं सांगते की तुमचं ऑलरेडी आधार लिंक आहे बाबा. तर मग काय करायचं याला कन्फर्म करायचं आणि कन्फर्म केलं की तुमचं आधार शेडिंग झालं. तर अशा प्रकारे आपले आधार शेडिंग होऊन जाईल. अशा प्रकारे आपले आधार शेडिंग झालेले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.